शिवाजी महाराजांच्या या महाराष्ट्रामध्ये मला एक निश्चित गोष्ट सांगावीशी वाटेल आणि जी गोष्ट आपण सगळ्यांनी अगदी कान म्हणजे जीव कानात आणून ऐका. 1680 साली छत्रपती शिवाजी महाराजांचं देहवसान झालं. 1681 साली औरंगजेब आपली समस्त मुघल सेना लाखोंचा संभार घेऊन दक्षिण विजयाकरता महाराष्ट्राकडे कूच केली. त्याने आदिलशाही आणि कुतुबशाही ही फक्त एका महिन्यात गिळंकृत केली आणि त्यांच्या आदिलशहाला आणि कुतुबशहाला दरवेशाच्या अस्वलासारखं बांधून सोबत घेतलं. त्यावेळी गादीवर हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज होते आणि त्यावेळी संभाजी महाराजांना 1 नव्हे 2 नव्हे 5 नव्हे 6 आघाड्यांवर लढायचं होतं. असं असताना छत्रपती संभाजी महाराजांनी आपल्या हिंदू धर्मासाठी आणि आपल्या या हिंदवी स्वराज्यासाठी मरण पत्करलं, पण हार पत्करली नाही. संभाजी महाराजांनंतर तिसरे छत्रपती राजाराम महाराज गादीवर बसले. त्यानंतर ताराबाई, त्यानंतर संताजी, धनाजी, हा असा सलग लढा चालूच राहिला. पण औरंगजेबाला मराठेशाही आणि आमचा महाराष्ट्र गिळंकृत करता आला नाही. लक्षात घ्या, 1707 रोजी औरंगजेब जेव्हा त्याच्या मरणशय्येवर होता, तेव्हा त्याच्या मरणशय्येवर असताना त्याने स्वतःच्या बखरकार त्यांचे जे होते त्यांच्याशी निवेदन करताना जे उद्गार काढलेत ते उद्गार मी सांगतो, जे इतिहासाला माहीत आहेत. औरंगजेब मरणासन्न अवस्थेत सांगतो 1707 साली 27 वर्षानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचं निधन 1680 साली झालंय आणि 1707 साली मरणासन्न अवस्थेत औरंगजेब म्हणतो, शिवाजी मला आजही छळतो. लक्षात घ्या, त्याला तो शिवाजी 27 वर्षानंतर छळतो आणि तो छळणारा शिवाजी त्याला शिवाजीच्या मागे असलेल्या प्रत्येक मावळात, प्रत्येक मावळ्याच्या रूपात, आमच्या गवताला निघालेल्या भाल्यात आणि त्याच्या स्वप्नात सुद्धा शिवाजी दिसतो. आणि हा शिवाजी फक्त 27 वर्ष नाही तर 400 वर्ष जिवंत आहे. तुमच्या आमच्या नसानसातून जे सळसळतं चैतन्य आहे, या चैतन्याच्या रूपात शिवाजी जिवंत आहे. आणि शिवाजी जर जन्मायचा असेल तर तो आमच्याच घरात जन्मला पाहिजे. आणि महाराष्ट्राचं नाव जर आपण 7 समुद्रापलीकडे घेऊन जाणार असू तर ती चाड आणि आण ही आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचीच पाहिजे. आज श्री महाराज ग्रुप ऑफ कंपनीच्या विविध कंपन्या, विविध कार्यांचा उल्लेख आपण ऐकलाच, आपण पाहिलाच. हे सर्व करत असताना, कोकण ग्रीन किंग करत असताना मी माझे मित्र संजय परब यांच्याशी जेव्हा चर्चा केली तेव्हा ती चर्चा एका मुद्द्यावर अधिक प्रेरक झाली आणि तो मुद्दा होता कोकण शिवसृष्टी. कारण आर्ट ह्या विषयाशी संबंधित असणारे परब साहेब हे जे स्कूलचे गोल्ड मेडलिस्ट आहेत आणि त्यांना ती शिवसृष्टी ज्या पद्धतीने साकारायची आहे त्याबद्दल ते चर्चा करत होते. ते कलेच्या माध्यमातून चर्चा करत होते आणि मी त्यांना सांगत होतो की ही शिवसृष्टी अशी असावी की जसं आग्र्याला गेलेल्या माणसाला ताजमहल पाहिलास का रे, आणि जर ताजमहल नाही पाहिलास तर आग्रा काय पाहिलास. पॅरिसला गेलेल्या माणसाला जसा आयफेल टॉवर पाहिलाच का रे हा प्रश्न विचारावा असा वाटत नाही. तसाच भविष्यात कोकण हा इंटरनॅशनल पर्यटन हब होतोय.
चिपी इंटरनॅशनल एअरपोर्ट हे गोव्याला एक पॅरलल एअरपोर्ट तयार होत आहे, कारण गोव्याचं एअरपोर्ट हे स्वतःचं एअरपोर्ट नाही, ते डिफेन्सचं एअरपोर्ट आहे. सकाळी 9 ते दुपारी 4 एकही फ्लाईट लँड होत नाही. आणि हाच प्रवाशांचा एकंदरीत तिकडचा होणारा खोळंबा लक्षात घेता केंद्र शासनाने सिंधुदुर्ग जिल्ह्याला एक इंटरनॅशनल एअरपोर्ट जे दिलेलं आहे, त्या एअरपोर्टचं नाव आहे चिपी इंटरनॅशनल एअरपोर्ट. आणि हे चिपी इंटरनॅशनल एअरपोर्ट आल्यानंतर 1 लाख प्रवासी जे इंटरनॅशनली भारतात उतरतील ते आमच्या सिंधुदुर्गात उतरणार आहेत. पण आमच्या सिंधुदुर्गात आता आजच्या घडीला या प्रवाशांना, या पर्यटकांना सामावून घेईल अशी कोणतीही व्यवस्था नाही. आणि हीच व्यवस्था, हाच दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून श्री महाराज ग्रुप ऑफ कंपनीने कोकण ग्रीन किंग हे भव्य व्यासपीठ आपल्यासमोर मांडलेलं आहे. या भव्य व्यासपीठामध्ये आज ज्या पद्धतीने प्रगती होते आहे, कसं आहे की गाडीच्या टायरमध्ये मला वाटतं सगळ्यांना माहिती असेल 32 ते 35 अशी दाबाची हवा भरतात. एकदा मी माझ्या लहान मुलाला, माझी 2 मुलं आहेत आभास आराध्य, एकदा आभास बरोबर गाडीत हवा भरायला गेलो. त्याने मला विचारलं, पप्पा 32 हवा भरतात ना, मग 32 × 4, मग आपण 130 ची हवा एकाच टायरमध्ये भरली तर? मी म्हटलं बाळा गाडी चालणार नाही. लक्षात घ्या, कोणत्याही प्रकल्पाचा विकास हा सुद्धा सर्वांगीण विकास असायला हवा, एकतर्फी विकास असून चालणार नाही. गेल्या वर्षभरात किती प्लॉट विकले हा प्रश्न मला विचारला गेला, तर त्यावेळेला माझं उत्तर असं होतं की गेल्या वर्षभरात किती प्लॉट विकले यापेक्षा गेल्या वर्षभरात कोकण ग्रीन किंगने किती मोठी मजल मारली हे पाहणं गरजेचं आहे. आज नुसतं कृषी किंवा नुसतं कृषी पर्यटन इथपर्यंत आम्ही बोलून थांबलेलो नाही, तर इस्रायल सारख्या देशामध्ये जाऊन कृषी पर्यटनाचं स्वतः टेक्निक्स शिकणं, त्याबद्दलची अधिक माहिती घेणं, त्या संदर्भातल्या घडामोडींना वाव देणं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवसृष्टीला फक्त उभारू असं न बोलता त्या गोष्टीवर काम करण्याकरता शिवाजी द रिअल हिरो या पुस्तकाला या कोकण ग्रीन किंगचा एक समावेश करून घेणं. त्याचबरोबर स्वतः किशोर वेलिंग साहेब जे SBI स्टेट बँक ऑफ इंडिया याचे 28 वर्ष त्यांनी स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये काम केलेलं आहे. 20 वर्ष ते ईस्ट झोन डेव्हलप करत होते आणि त्यांनी त्यांच्या मार्गदर्शनाखाली ईस्टर्न इंडियामध्ये 120 ब्रांच गेल्या वर्षभरात स्थापन केल्या. व त्यांचा हा भीमपराक्रम लक्षात घेता सारस्वत बँकेचे एकनाथ ठाकूर यांना त्यांचा मोह आवरला नाही आणि एकनाथजी ठाकूर साहेबांनी आमच्या वेलिंग साहेबांना तिथे बोलावून घेतलं. आणि जेव्हा वेलिंग साहेब, कारण वेलिंग साहेब, मी, आमचे आबा, आम्ही 7 परिवारातील एक अविभाज्य घटक आहोत. आणि जेव्हा वेलिंग साहेबांना श्री महाराज ग्रुप ऑफ कंपनीच्या या सर्व उपक्रमांची माहिती कळली, तेव्हा वेलिंग साहेबांना आम्ही गळ घातली की सर तुम्ही आपल्या श्री महाराज ग्रुप ऑफ कंपनीला जॉईन करून आम्हालाही 10 हत्तीचं बळ द्या. आणि स्वतः वेलिंग साहेबांनी आम्हाला जॉईन करून ते 10 हत्तीचं बळ दिलेलं आहे. त्याचबरोबर कोकण ग्रीन किंग हा प्रोजेक्ट SBI या बँकेकडून पूर्णपणे अप्रूव्ड करून आता जमीन खरेदी करता सुद्धा त्यांनी कर्ज उपलब्ध करून दिलेलं आहे. त्यामुळे एक जोरदार टाळ्या आमच्या वेलिंग साहेबांना. मी मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे शिवाजी द रिअल हिरो, एक चित्रकार गेली 18 वर्ष एक तपश्चर्येच्या रूपात आपलं काम करतोय. आणि ते काम कुंचल्याच्या व वॉटर कलर्सच्या साह्याने आहे अशी माहिती मला आमचे मार्गदर्शक विवेक मेहत्रे साहेब यांच्या माध्यमातून मिळाली. मग मला उत्सुकता लागली की हा चित्रकार कोण. मला जेव्हा कळलं की BY पाध्ये पब्लिसिटी ह्या जगप्रसिद्ध ऍड एजन्सीचे मालक विजय पाध्ये यांचे ते भाचे आहेत, तेव्हा उत्सुकता अजून वाढली. मी ती चित्र पाहिली आणि मी त्या चित्रांचा दिवाना झालो. छत्रपती शिवाजी महाराजांना एका विशिष्ट शैलीमध्येच पाहण्याची सवय असलेला आम्ही
आणि त्यांना एका जगव्यापक शैलीमध्ये जो चित्रकार एवढ्या भव्यतेने पाहू शकतो तो चित्रकार म्हणजे साक्षात ब्रिजेश मोगरे. ब्रिजेश मोगरे आज इकडे उपस्थित आहेत. एक जोरदार टाळ्या ब्रिजेश मोगरेंसाठी. ब्रिजेश मोगरे यांनी ही रेखाटलेली, पुंचल्यातली रेखाटलेली, कोणत्याही कम्प्युटरचा वापर न करता, संगणकीय वापर न टाळून ही जी रेखाटलेली त्यांची चित्र आहेत ही जिवंत भासणारी चित्र आहेत. आणि आताचा जो यूथ आहे, येणारी जी पिढी आहे, या पिढींना मोहणारी चित्र आहेत. मला आठवतं पुण्यामध्ये आमच्या भाई बांदकरांनी एक कलाकार डायरीचं भव्य उद्घाटन केलं होतं व पिंपरी चिंचवडचे कमिशनर यांच्या समोर आम्ही एक शब्द दिला होता की आम्ही ब्रिटिशांची पिढी ही इंग्रजी करू आणि ही ब्रिटिशांची जी पिढी आहे ह्यांना शिवमय केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. घडलं असं की याच पुस्तकाच्या संदर्भात जेव्हा माझी विवेक मेहत्रे साहेबांची चर्चा झाली की शिवाजी द रिअल हिरो हे चित्रमय पुस्तक आपल्याला प्रकाशित करायचं आहे, मी ती चित्र पाहून भारावून गेलो आणि श्री महाराज ग्रुप ऑफ कंपनी हे पुस्तक स्वरूपात जगासमोर आणेल असं वचन मी त्यांना दिलं. आणि हे वचन देत असताना मला मेहत्रे साहेबांनी एक कागद दाखवला आणि जो पेपर होता लंडन गॅझेट. मित्रांनो, आता हे लंडन गॅझेट म्हणजे काय? तर लंडन गॅझेट हा 20 फेब्रुवारी 1672 तारीख लक्षात घ्या. 20 फेब्रुवारी 1672 ज्या काळी भारतात वर्तमानपत्र निघत नसे, वर्तमानपत्र म्हणजे काय याचा शोधही लागला नव्हता, त्या काळी 20 फेब्रुवारी 1672 रोजी लंडन गॅझेट या लंडनला प्रकाशित होणाऱ्या एका वर्तमानपत्रात, जे वर्तमानपत्र इंग्रजांची जिथे जिथे सत्ता होती, जिथे जिथे वखारी होत्या, त्या वखारींच्या प्रमुखांकडून ज्या बातम्या त्यांना मिळत असत त्या बातम्यांच्या आधारे लंडनमध्ये एक वर्तमानपत्र चाले. त्या लंडनच्या वर्तमानपत्राचं नाव आहे लंडन गॅझेट. आणि हे लंडन गॅझेट जेव्हा माझ्या हातात पडलं तेव्हा त्याच्या पहिल्या मथळ्यावर बातमी होती शिवाजीबद्दल, छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल इंग्रजांनी काही आक्षेपार्ह शब्द वापरले आणि ते शब्द गेली 400 वर्ष तसेच आहेत, त्याच्यामध्ये कोणतीही सुधारणा केली गेलेली नाही. आता शिवाजी महाराजांबद्दल हे शब्द का वापरले गेले? तर जेव्हा स्वराज्य स्थापनेकरता छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत लुटली तर त्या लुटीचा फटका इंग्रजांनाही बसला. पण लक्षात घ्या मित्रांनो, आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांनी जी सुरत लुटली ती सुरत लुटली म्हणजे काय लुटलं? त्यांनी लुटलं मुघलांना, त्यांनी लुटला मुघलांचा अहंकार, त्यांनी लुटलं मुघलांचं ऐश्वर्य आणि त्यांनी लुटला मुघलांचा अधिकार. कारण त्यावेळी मुघलांना त्यांचा व्यापार करणं म्हणजे त्यांच्या बापाची मक्तेदारी आहे असंच वाटत होतं. हिंदुस्थान कोणाचा? तर आमचा. व्यापार कोण करणार? हे. आणि हे डोळ्यासमोर ठेवून छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत लुटलं. मध्ये कोणत्याही स्थानिक भूमिपुत्राला किंवा कोणत्याही स्त्रीला किंवा कोणत्याही धार्मिक स्थळांना महाराजांनी साधा धक्का सुद्धा पोचवला नाही. परंतु आमच्या महाराजांचा उल्लेख करताना ब्रिटिशांनी लुटारू आणि दरोडेखोर म्हणून केला. आणि जेव्हा हे लंडन गॅझेट माझ्या हातात आलं त्या क्षणी तळपायाची आग मस्तकात गेली आणि ठरवलं की जर आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांना गेली 400 वर्ष महाराष्ट्राबाहेर, भारताबाहेर हे अशाच पद्धतीने दाखवणार असतील तर छत्रपती शिवाजी महाराज काय हे दाखवण्याचं काम कोणी करायचं? कारण आजचे राजकारणी किंवा आजचे प्रशासकीय व्यवस्था किंवा आजचे तथाकथित सर्व मंडळी यांना स्वतःची तुंबड भरण्याशिवाय दुसरं काही समजत नाही. मग हे करायचं कोणी? पुन्हा एकदा शिवाजी जन्मावा दुसऱ्याच्या घरात नाही, आम्ही करणार. आणि म्हणूनच एक विडा उचलला गेला आणि जो विडा होता की या पुस्तकाचं प्रकाशन आम्ही थेट लंडन इथेच करू आणि जिथून तो लंडन गॅझेट प्रकाशित झाला
ज्या भूमीत हे लंडन गॅझेट प्रकाशित झालं त्याच भूमीत, त्याच ब्रिटिशांच्या जमिनीवर जाऊन आमच्या शिवाजी द रिअल हिरो या पुस्तकाचं प्रकाशन करू. पण मित्रांनो, फक्त पुस्तकाचं प्रकाशन करून कसं चालेल? कारण आज पुस्तकं तुम्ही आम्ही सुद्धा वाचत नाही, तर येणाऱ्या पिढीकडनं ही अशी भाबडी इच्छा धरणं हा वेडेपणा नाही का? लक्षात आलं. मग या पुस्तकाला भावी पिढी करता करावं, याच करता स्वतः विवेक मेत्रे व आमची या पुस्तकाची ज्यांनी मांडणी केली त्या सौ वैशाली मेहत्रे यांनी अथक परिश्रम करून हे पुस्तक येणाऱ्या भावी पिढीला कसं भावेल याची पुरेपूर त्यांनी काळजी घेतली. तशाच पद्धतीने माझ्यासोबत 2 तरुण तडफदार मंडळी ज्यांनी शिवाजी साठी स्वतःलाच वाहून घेतलं. अनया आठवले, कौस्तुभ आठवले मला वाटतं आलेले आहेत. प्लीज एक जोरदार टाळ्या होऊन जाऊन देत, कारण यांनी या पुस्तकाच्या पुढचं पाऊल उचलण्याचं ठरवलेलं आहे. आज शिवाजी द रिअल हिरो या पुस्तकाच्या प्रकाशनानंतर त्याची एक अॅनिमेटेड फिल्म असेल, अॅनिमेशन फिल्म असेल. ज्या पद्धतीने आज आपल्या प्रत्येकाच्या घरात लहान मुलं आहेत आणि प्रत्येकाच्या घरात लहान मुलांच्या हातातला रिमोट हा फक्त कार्टून नेटवर्क, पोगो चॅनल अशाच पद्धतीच्या चॅनल्सवर जातो. आज आमच्या घरात पोगीमॅन काय, त्याचं गॅझेट काय, स्पायडरमॅन काय, सुपरमॅन काय हे सगळं माहिती आहे. शिवाजी काय हे माहित नाही. मग जर शिवाजी हा पुढच्या पिढीला कळायचा असेल तर तो त्यांच्या माध्यमातून कळला पाहिजे. आणि हेच स्वप्न उराशी बाळगून फक्त पुस्तक प्रकाशन करून आम्ही थांबणार नाही आहोत मित्रांनो. तर याचा पुढचं पावलाची सुद्धा वाटचाल सुरू झालेली आहे. आपण जी लंडन सफर हा जेव्हा विषय डोक्यात घेतला तेव्हा हे कसं होईल, कारण हे एवढं मोठं काम त्याला कसं काय पाठबळ मिळेल, कशा पद्धतीने ते पूर्णत्वास नेईल, हा सगळी धाकधूक मनात असताना आम्हाला जी साथ दिली ती साथ दिली आमच्या 7 परिवाराने. इतिहासकार किंवा भारताचे इतिहास महर्षी असं ज्यांची ओळख आहे ते सदाशिवराव गोरक्षकर म्हणजे आमचे बाबूजी यांनी या पुस्तकाचा पूर्ण मार्गदर्शनाची जबाबदारी खांद्यावर घेतली व जागतिक दर्जाचं पुस्तक कशा पद्धतीने बनू शकेल, त्याची शब्दरचना कशी असली पाहिजे, कमीत कमी शब्दात आशय कशापर्यंत पोहोचेल, तो लहान मुलांना, पिढीला व स्वतःच्या दर्जाला राखून कसा असेल, अशा पद्धतीचं अप्रतिम मार्गदर्शन स्वतः आमच्या बाबूजींनी केलं. लंडन, अमेरिका, युरोप अशा सर्व जगभर ज्यांच्या जाज्वल्य विचारांनी आमचा हिंदू धर्म पूर्ण जगभर पोचला असे भारताचार्य, थोर प्रवचनकार व धर्मभूषण ही जी बिरुद त्यांना आहे असे आमचे लाडके आबा यांच्याशी आम्ही जेव्हा या पुस्तकाबद्दल चर्चा केली तेव्हा आबांनी मी स्वतः तुमच्या सोबत आहे हे जेव्हा वाक्य वापरलं तेव्हा आम्हाला 10 हत्तीचं बळ आलं आणि स्वतः आबांच्या हस्ते या पुस्तकाचं प्रकाशन लंडन इथे होणार आहे. जोरदार टाळ्या आमच्या आबांच्या या तारुण्याकरता, त्यांच्या विश्वासाकरता. घडलं असं की हा शिवाजी द रिअल हिरोचा महामेरू असा चौफेर उधळत असताना अचानक एक दिवशी मेहत्रे साहेबांना फोन आला आणि तो फोन होता खुद्द दस्तूर खुद्द शिवशाहीर श्रीमंत बाबासाहेब पुरंदरे यांचा. त्यांनी आम्हाला बोलावून घेतलं. त्यांनी म्हटलं की मला तुम्हाला भेटायचंय. आम्ही पर्वतीला त्यांच्या पुरंदर वाड्यावर गेलो असताना बाबासाहेब म्हणाले, शिवाजी हे माझं काम तुम्ही करताय आणि मलाच नेत नाही. मी म्हटलं बाबासाहेब आपण 93व्या वर्षात पदार्पण केलंय. मला म्हणाले अरे तू म्हातारा, तुझ्यापेक्षा मी तरुण आहे, मी सुद्धा येणार. आणि स्वतः शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे ज्या अवलियाने स्वतःची अख्खी उमेर या शिवचरित्राला वाहिली,
एवढा मोठा दिग्गज व्यक्तिमत्व ह्या आमच्यासारख्या पामराला लाभलं, यामागे निश्चित ईश्वरी अधिष्ठान असल्याशिवाय हे होणार नाही. मी मगाशी म्हटलं की एखादं चांगलं कार्य करायचं असेल तर परमेश्वर 10 हातांचं बळ घेऊन मागे उभा राहतो आणि आम्ही ते अनुभवतो. आणि म्हणूनच आज आपल्या सगळ्यांच्या साक्षीने जेव्हा 20 डिसेंबर 2020 हे आव्हान घेतलं, तेव्हाही कल्पना आहे की जरी बोलवते आम्ही असलो तरी आमचा बोलवणारा धनी कोणीतरी वेगळा आहे आणि तोच हे पूर्ण करून घेईल याची मला निश्चित खात्री आहे.